अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बऱ्याच आता सगळ्या स्वामी भक्तांना हा प्रश्न पडतो, सगळ्याच म्हणजे बऱ्याच जणांना पडतो की मी स्वामींची सेवा करतो पण माझी एखादी इच्छा पूर्ण होतच नाही आहे. मी खूप नवस केले, खूप सेवा केल्या, संकल्प करून मी सेवा केला, पारायणे केले, पण माझी इच्छा पूर्ण होत नाही. स्वामी माझ्यासोबत आहेत की नाही, माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचते की नाही हे मला समजत नाही, किंवा माझी ती इच्छा स्वामींनी पूर्ण केलीच नाही. म्हणजे कसं आहे माहिती का, आपली जर एखादी इच्छा पूर्ण झाली नाही ना तर आपण सरळ सरळ स्वामींना दोष देत असतो की नाही स्वामी या जगात नाहीत. बऱ्याच जणांचा हा समज पण होऊन जातो की नाही असं काही नाही, स्वामी वगैरे काही नाही, ही लोक उगाच स्वामी स्वामी करतात, उगाच दिखावा करतात आणि स्वामी वगैरे असं काही नाही. म्हणजे बऱ्याच जणांची थिंकिंग ही होऊन जाते की एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर नाही स्वामी वगैरे असं कोणीच नाही आहे, हा फक्त एक भ्रम आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. पण बघा, तुमच्या इच्छा पूर्ण का होत नाहीत, तुमच्या इच्छा स्वामी पूर्ण का करत नाहीत, त्यामागचं कारण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, तुम्ही स्वामींची खूप सेवा करत आहात. आता बघा, काही जण असे पण असतात की काहीच सेवा नाही करायची, फक्त अपेक्षा असते की नाही स्वामींनी माझी इच्छा पूर्ण करावी, स्वामींनी माझी ती इच्छा पूर्ण करावी. पण जेव्हा आपण सेवा करायला जातो ना तेव्हा सेवा करण्याची इच्छा नसते. आणि काही जणांचं असं पण असतं की नाही मी सेवा थोडीच करणार पण मला अपेक्षा मात्र स्वामींकडनं खूप मोठ्या आहेत की स्वामींनी मला हे द्यावं ते द्यावं, माझ्या अंगावरचं कर्ज एवढं मोठं आहे पण सेवा मात्र मी 2च दिवस करणार, 3च दिवस करणार. भेटणार तुम्हाला त्या सेवेचं पण फळ भेटणार. तुम्ही 2 दिवस सेवा करा, 3 दिवस करा, त्या सेवेचं पण तुम्हाला फळ भेटणार. ती सेवा तुमची कधीच वाया जाणार नाही. पण लक्षात घ्या, तुमचं संकट, तुमची अडचण, तुमचं दुःख किती मोठं आहे यावरून तुम्ही सेवा करा. आपण स्वामींना जेव्हा मागतो तेव्हा आपण भरभरून मागतो. आपण कधीच म्हणत नाही की स्वामी तुम्ही फक्त मला एवढंच द्या, नाही मला स्वामी एवढं नको आहे, मला फक्त एवढंच द्या, असं आपण म्हणतो का स्वामींना? नाही. मग आपण सेवा करताना कंजूशी का करतो? सेवा करताना आपण असं का म्हणतो की सेवा करताना आपल्याला असं का वाटतं की नाही मी फक्त 3 दिवसाची सेवा करणार कारण माझ्याकडनं एवढी सेवा होणार नाही, मी फक्त 7 दिवसांची करणार. म्हणजे आपण सेवा करताना कंजूशी करतो असं मला म्हणायचं आहे. मग आपण हे का करतो? जर आपण स्वामींना एवढं भरभरून मागतो तर सेवा करताना कंजूशी का? लक्षात घ्या, तुम्ही जेवढी जास्त सेवा करणार तेवढा जास्त मेवा खाणार. जर सेवा करणार तरच मेवा आपल्याला मिळत असतो. म्हणून आणि स्वामी पण नाही म्हणत की तू तुझे कामधंदे सोडून माझ्या समोर येऊन बस, माझे पारायणे कर, माझी सेवा कर, अजिबात नाही. पण तुझा उरलेला तुझे काम वगैरे करून तुला जो काही वेळ मिळतो तो वेळ तर तुम्हाला देऊ शकतो ना. अगदी 5 मिनटं असो, 10 मिनटं असो, 15 मिनटं असो, अर्धा तास असो, 1 तास असो, तुला जेवढा वेळ मिळतो तेवढा तो तुम्हाला देऊ शकतो. आणि नक्कीच प्रत्येकजण देऊ शकतो. लक्षात घ्या, असं एवढं बिझी कोणीच नाही आहे. आपल्यालाच आपण ठरवलं ना मनाशी की नाही मला स्वामींची ही सेवा करायची आहे, त्यासाठी आपण कसाही कुठूनही वेळ काढतो म्हणजे काढतोच. फक्त मनाशी एकदा ठरवायला हवं. नाही तर बघा, आपल्याला कारणं खूप असतात, नाही मला हे कारण आहे ते कारण आहे, आपण फक्त कारणं शोधत राहतो. आपल्या माणसाचा तो स्वभाव आहे की आपण फक्त आणि फक्त कारणं शोधत असतो, पण फक्त पळवाटा काढत आहोत हे आपल्याला समजत नाही. म्हणून लक्षात घ्या की कोणतंही म्हणजे कंजूशी न करता स्वामींची सेवा करा. तुम्हाला जेवढा शक्य आहे स्वामींना वेळ देणं तेवढा तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. काहीच नाही ना शक्य, फक्त नामस्मरण करा दिवसभर, आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करा. आणि रात्री फक्त 5 मिनटं येऊन स्वामींसमोर शांत चित्ताने बसा. स्वामींना तुमची जी काही अडचण आहे, दुःख आहे ते तुम्ही सांगा. बघा, खूप चमत्कारिक बदल होतात. आणि लक्षात घ्या, स्वामीसुद्धा आपली वाट बघत असतात. आपण जर स्वामी भक्त आपण स्वतःला म्हणवतो ना तर स्वामींना सुद्धा आपली काळजी आहे आणि स्वामींना सुद्धा वाटतं की माझा हा भक्त कधी माझ्यासमोर येऊन बसतो, मला त्याचं कारण कधी स्वामींना सगळं समजतं की आपले काय दुःख आहेत, काय अडचणी आहेत. पण जेव्हा आपण स्वामींना स्वतःहून जाऊन शांतचित्ताने बसतो, सांगतो, त्यानंतर तुम्ही बघा की काय चमत्कारिक बदल घडून येतात. खूप स्वामींच्या सेवेमध्ये खूप ताकद आहे, लक्षात घ्या. म्हणून स्वामींची सेवा करायला चुकवू नका. आणि बघा, मी खूप सेवा करते पण माझ्या इच्छाच पूर्ण होत नाहीत.
बघा, एकदा जर तुम्ही स्वामींचा हात धरला ना, तर स्वामी तो तुमचा हात कधीच सोडत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वामींचा हात सोडत नाही. आपण सेवेत स्वामींच्या येतो ते फक्त आणि फक्त स्वामींच्यामुळे. स्वामी आपल्याला ठरवतात की माझा कोणता भक्त मला सेवेत आणायचा आहे, हे स्वामी ठरवतात. आपण कोणीच नाही स्वामींच्या सेवेत येणारी. आपण स्वामी सेवेत येतो ते स्वामींच्या मर्जीने, पण टिकून राहतो ते आपल्या मर्जीने. कारण की आपली जर एखादी इच्छा पूर्ण झाली नाही ना, आपण काय म्हणतो की नाही, असं काही नाही, या सेवेने काहीच होत नाही, माझी इच्छा पूर्ण झाली नाही, त्याच्यामुळे मी आता स्वामी सेवा करणार नाही, काहीच करणार नाही, काहीच नाही, असं आपण म्हणतो आणि स्वामींची सेवा सोडून देतो. परंतु तोच काळ असतो आपल्या परीक्षेचा. स्वामी बघत असतात की जरी याची इच्छा पूर्ण झाली नाही तरी सुद्धा हा माझी सेवा करतो का, याच्या मनात खरंच माझ्याबद्दल किती भक्ती आहे, किती प्रेम आहे याच्या मनामध्ये, हे स्वामी बघत असतात. लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा सोडतात ना, तेव्हा तुम्ही खूप मोठी चुकी करतात. ही चुकी कधीच करू नका. एकदा आपण स्वामीसेवेत आलेलो आहोत ना, तर स्वामींनी आपल्याला आणलेलं आहे, पण टिकून राहण्याची जबाबदारी ही आपली असते. जर आपली एखादी इच्छा जर पूर्ण झाली नाही तर समजून जायचं की नाही, माझी इच्छा ही पूर्ण का नाही झाली, हा विचार करायचा. कारण की बघा, आपण माणूस काय करतो, आजचा विचार करतो, पण आपले स्वामी आपल्या भविष्याचा विचार करत असतात. स्वामींना आपलं भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सगळं काही माहीत असतं. आणि आपण काय करतो, फक्त आजचा विचार, नाही मला आज ही गोष्ट चांगली वाटते ना, ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे, योग्य आहे, हे आपण आपल्या मनाशीच ठरवतो आणि आपण स्वामींना ते मागत बसतो. पण भविष्य काळात जाऊन तुम्हाला ती गोष्ट चांगली ठरेल की नाही हे स्वामी बघत असतात, मगच तुम्हाला ती गोष्ट स्वामी देतात. लक्षात घ्या. म्हणून तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही. मग तुम्ही कितीही स्वामींना मागा, पण तुमच्यासाठी जर ती गोष्ट योग्य नसेल ना, तर स्वामी तुम्हाला ती गोष्ट कधीच देणार नाहीत, कधीच नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत, यामागे स्वामींचीच काळजी असते. स्वामींना आपल्या भक्तांची काळजी असते की नाही, माझ्या भक्ताला पुढे जाऊन याचा त्रास होणार आहे, या गोष्टीमुळे त्याला खूप संकट येतील किंवा या गोष्टीमुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागणार आहे, हे स्वामी जाणत असतात. म्हणून ती गोष्ट आपल्याला ते देत नाहीत. आणि आपण काय करतो, आपण फक्त मागतच बसतो, आपण नवस करतो, संकल्पयुक्त सेवा करतो, हे करून पाहतो. म्हणजे आपण नाना प्रकारे स्वामींना म्हणत असतो की मला ती गोष्ट द्या, ती गोष्ट द्या. पण जर तुमच्यासाठी ती गोष्ट योग्य नसेल तर स्वामी तुम्हाला ती का देतील, हा विचार तुम्ही करा. आणि खरंच तेव्हा तुम्ही समजूतदारपणा घ्यायला हवा की नाही, मला ही जर गोष्ट मिळाली नाही ना, तर यामागेच नक्कीच स्वामींची काहीतरी योजना असेल. कदाचित स्वामी तुम्हाला त्या गोष्टीपेक्षाही चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात आणणार असतील, म्हणून तुम्हाला ती गोष्ट देत नसतील, हा सुद्धा त्यामागचा अर्थ होतो. म्हणून आपण अपेक्षा काय करतो, आपल्या माणसाची बुद्धी खूप छोटी आहे स्वामींपुढे. स्वामींच्या ज्या काही लीला आहेत त्या आपण कधीच जाणू शकत नाही. म्हणून लक्षात या की स्वामींवर विश्वास ठेवा आणि फक्त कर्म चांगले ठेवून स्वामींची सेवा करत राहा. सेवा करायला वेळ नसेल तर स्वामींचं नामस्मरण करत राहा. त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा आणि स्वामींवर अढळ विश्वास ठेवा. कितीही तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर लगेच तुमचा विश्वास डगमगू देऊ नका की नाही, स्वामींनी माझी ही इच्छा पूर्ण केली नाही तर आता मी स्वामींची सेवा करणार नाही, असं अजिबात चुकी करू नका. लक्षात घ्या, कितीही तुमची इच्छा पूर्ण झाली नाही, काहीही होऊ द्या, पण स्वामींची सेवा सोडू नका. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला ओढं भरभरून देतील जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करणार. लक्षात घ्या, स्वामीसुद्धा बघतात की माझ्या भक्ताचा माझ्यावर किती विश्वास आहे, त्याच्या मनात माझ्याबद्दल किती भक्ती आहे, किती प्रेम आहे, हे स्वामीसुद्धा तपासतात. आणि ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला सेवा करायची असते. आणि इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून नाराज होऊ नका, त्यापेक्षाही तुम्हाला चांगलं स्वामी नक्कीच देतील तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल. हा एक समजूतदारपणा आपण घ्यायला हवा. आणि स्वामी आपल्या भक्तांचं कधीच वाईट होऊ देणार नाहीत आणि कधीच वाईट करणार सुद्धा नाहीत. जे काही होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये स्वामी सेवेत आल्यानंतर ते फक्त आणि फक्त चांगलंच होणार आहे. जरी दुःख आले, संकट आले, येऊ द्या ना, पण ते आपले प्रारब्ध आहे, ते तर येणारच आहेत. पण त्यातून मार्ग सुद्धा स्वामीच आपल्याला दाखवतात, त्यातून आपल्याला स्वामीच सोडवतात. मग हे आपल्याला का कळत नाही? नक्की तुम्ही हा विचार करून बघा. आणि जी काही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल त्याबद्दलही विचार करून बघा की, आणि सगळं स्वामींवर सोडून द्या की स्वामी तुम्हाला द्यायचं आहे तर द्या, नंतर नका देऊ, मी मात्र तुमची सेवा चालू ठेवणार, मी तुमच्या सोबत राहणार, मी कधीही तुमची सेवा सोडणार नाही. त्यानंतर बघा की तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडून येतात.
तर चला, ही एक खूप छोटीशी माहिती होती, पण खूप महत्त्वाची होती, जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.